14 फेब्रुवारी 2026च्या सकाळी एक शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या शेतामध्ये चालला होता. तेव्हा त्याची नजर रस्त्याच्या कडेला झुडपाजवळ गेली. तेथे एका तरुणाचा मृतदेह पडला होता. हे दृश्य पाहून शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या तरुणाच्या गळ्यावर खोल निळे काळे निशाण होते, ज्यावरून स्पष्ट दिसत होतं की त्याचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. शरीर पूर्णपणे कडक झालं होतं, यावरून अंदाज येत होता की त्याचा मृत्यू काही वेळ आधी झाला आहे. शेतकरी घाबरला आणि जोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून गावकरी तिथे जमा झाले. सर्वांच्या चेहऱ्यावर भीती आणि घबराट स्पष्ट दिसत होती. कुणीतरी लगेच पोलिसांना कळवलं. माहिती मिळताच रिठी पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी तपास सुरू केला. जमलेल्या लोकांनी मृतदेहाची ओळख अनिल म्हणून केली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळी आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी बारकाईने पाहिले असता त्याच्या गळ्यावर विद्युत ताराने गळा आवळल्याचे स्पष्ट निशाण दिसले. शरीरावर झटापटीचे निशाण देखील होते. आता स्पष्ट झाले होते की हा थेट खुनाचा मामला आहे. पण तो कुणी केला हे शोधणं अजून बाकी होतं. पोलिसांनी सर्वप्रथम कुटुंबासोबत चर्चा केली. त्यांनी सांगितलं की अनिल आपल्या बायकोला भेटण्यासाठी गावात आला होता. त्यानंतर पोलिसांचा संशय बायको गुड्डी आणि तिच्या कुटुंबावर गेला. जेव्हा पोलीस बायको गुड्डीच्या घरी पोहोचले तेव्हा ती खूप घाबरलेली दिसत होती. चौकशीत तिने सुरुवातीला सांगितलं की अनिल तिला भेटायला आला होता, थोडा वेळ थांबला होता आणि नंतर तो निघून गेला. पुढे तिला काही माहिती नाही, पण तिच्या बोलण्यात विसंगती होती. ती वारंवार आपले विधान बदलत होती. वेळ विचारल्यावर ती नीट सांगू शकली नाही. तेवढ्यात पोलिसांचे लक्ष तिच्या कपड्यावरील रक्ताच्या डागांकडे गेले, जे ती लपवण्याचा प्रयत्न करत होती. आता पोलिसांना खात्री झाली की गुड्डी काहीतरी लपवत आहे. कडक चौकशीत गुड्डी तुटली. ती रडू लागली आणि तिने संपूर्ण सत्य पोलिसांना सांगितलं. 20 वर्षाचा अनिल राघवगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावचा रहिवासी होता. त्याचे आयुष्य साधे होते, पण जिथे तो मजुरी करत होता तिथेच राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या सुमारे 22 ते 25 वर्षाच्या लग्न न झालेल्या मुलीसोबत त्याची जवळीक वाढली. ही गोष्ट हळूहळू त्याच्या आयुष्याचा एक मोठा भाग बनली. त्यामुळे पुढे मोठी समस्या निर्माण झाली. एके दिवशी त्याच्या वडिलांनी अनिलला त्या मुलीसोबत शेताच्या बांधाजवळ एकटं पाहिलं. त्यांना गोष्ट समजायला वेळ लागला नाही. वडील समजूतदार होते. त्यांनी विचार केला की मुलाला ओरडून किंवा थांबून उपयोग नाही. त्याला योग्य दिशा द्यायची असेल तर त्यांचे लग्न करून देणे योग्य राहील. याच विचाराने त्यांनी जवळच्या गावात राहणाऱ्या 19 ते 20 वर्षाच्या गुड्डीसोबत त्याचे लग्न ठरवले. गुड्डी गावातील साधी आणि थोडी चंचल मुलगी होती. तिचे वडील इतक्या लवकर लग्न करू इच्छित नव्हते, पण अनिलच्या वडिलांनी त्यांना समजावलं की आता लग्न करू, बाकीचा विधी नंतर करू, तोपर्यंत मुलगी देखील मोठी होईल. प्रत्यक्षात त्यांच्या मनात काहीतरी वेगळं चालू होतं. त्यांना लवकरात लवकर अनिलचे लग्न व्हावे आणि सून घरी यावे असे वाटत होतं. त्यांना भीती होती की जर तसे झाले नाही तर पुढे गावात काही वाद निर्माण होऊ शकतो. कारण अनिल आधीच एका मुलीच्या जवळ आला होता. अनिल आणि गुड्डीचं लग्न ठरलं होतं. दोन्ही कुटुंबामध्ये सर्व काही निश्चित झालं होतं आणि लग्नाच्या तारखा जवळ येत होत्या. अशा परिस्थितीत दोघांचे फोनवर बोलणे आणि एकमेकांना ओळखणे स्वाभाविक होते. पण ज्या मुलीसोबत अनिल आधी जवळ होता ती त्याच्या लग्नाच्या बातमीने नाराज झाली होती. तो तिला आश्वासन देत होता की लग्नानंतर देखील तो तिच्यापासून दूर जाणार नाही. दुसरीकडे अनिल आणि गुड्डी यांच्यामध्ये फोनवर संवाद सुरू झाला. जेव्हा जेव्हा अनिल नातं पुढे नेण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा मात्र गुड्डी लाजून विषय टाळत होती किंवा फोन कट करत होती. ती अजूनही अशा नात्यासाठी तयार नव्हती. पण अनिल मात्र घाईत होता आणि लग्नापर्यंत थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने गुड्डीला पटवण्याचा प्रयत्न केला आणि तिला चुकीचे व्हिडिओ तो पाठवू लागला. त्या वयात हे पाहून गुड्डीच्या मनात वेगवेगळ्या भावना निर्माण झाल्या. अनिलने याचाच फायदा घेत तिला एकांतात भेटण्याचा आग्रह सुरू केला. पण घरच्यांच्या भीतीने गुड्डी प्रत्येक वेळ टाळत होती.
तिला माहीत होतं जर ती एकटी भेटली तर गोष्ट तिच्या इच्छेपलीकडे जाऊ शकते. पण अनिल मात्र मागे हटणारा नव्हता. तो सतत भेटण्याचा आग्रह करत होता. शेवटी गुड्डी मजबुरीने तयार झाली, पण तिने स्पष्ट सांगितलं की भेटायचं असेल तर अनिलने तिच्या घरी यावं लागेल. एकांतात भेटण्याबाबत तिने सांगितले की संधी मिळाली तर थोडा वेळ भेटू, नाहीतर नाही. अनिलला दुसरा पर्याय नसल्याने तो तयार झाला. तो लग्नाआधीच सासरी जायला तयार झाला होता. त्याने व्हॅलेंटाईन आठवड्यात पहिल्या भेटीची योजना आखली. 11 फेब्रुवारी 2026 रोजी अनेक अपेक्षा घेऊन तो गुड्डीच्या गावात पोहोचला. त्याला वाटलं होतं की रात्री संधी मिळाल्यावर तो तिच्यासोबत मोकळेपणाने बोलेल आणि वेळ घालवेल. पण त्याला अजिबात कल्पना नव्हती की ती त्याच्या आयुष्यातील शेवटची रात्र ठरणार आहे. संध्याकाळ झाली होती आणि गावात लोक चौपालवर जमा होऊ लागले होते. अनिल गाडीवरून गुड्डीच्या घरी पोहोचला. गुड्डीने त्याला पाहताच हलक्या स्मितहास्याने त्याचे स्वागत केले. घरच्यांनाही होणाऱ्या जावयाला पाहून आनंद झाला. गावच्या परंपरेनुसार जावाई पहिल्यांदा घरी आला आणि त्याची मेजवानी न होणे शक्यच नव्हते. रात्री मस्तपैकी मटणाच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. अनिलने आपल्या होणाऱ्या सासऱ्यांसोबत बसून जेवण केलं आणि थोड्याच वेळात घराच्या मागच्या अंगणात आथरलेल्या खाटेवर तो झोपायला गेला. सासरच्यांनी त्याला आत झोपायला सांगितलं, पण त्याने नकार दिला आणि सांगितलं की त्याला मोकळ्या हवेत झोपायला आवडतं. प्रत्यक्षात त्याचा उद्देश होता की सर्व झोपल्यावर तो गुड्डीला अंगणात भेटू शकेल. रात्री सर्वजण गाढ झोपले, पण अनिल आणि गुड्डी दोघांनाही झोप येत नव्हती. मध्यरात्रीनंतर अनिलने तिला फोन केला, पण गुड्डीने फोन कट केला आणि थोड्याच वेळात ती शांतपणे उठून अंगणात आली. दोघे काही वेळ बोलत राहिले. अनिलने तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. गुड्डी त्या क्षणी गोंधळली होती, पण परिस्थिती अशी झाली की ती स्वतःला वाचू शकली नाही. काही वेळानंतर तिला जाणवलं की तिच्याकडून चूक झाली आहे आणि ती रडू लागली. तिने कधीच विचार केला नव्हता की लग्नाआधी असं काय होईल. अनिलने तिला समजावलं आणि सांगितलं की आवाज आला तर घरचे जागे होतील. हे ऐकून गुड्डी शांत झाली आणि परत जाऊन झोपली. अनिल दुसऱ्या दिवशी परत जाण्याचा विचार करत होता, पण रात्री जे झाले त्यानंतर त्याला वाटलं की गुड्डी पुन्हा भेटेल. त्यामुळे सासूने थांबायला सांगितल्यावर त्याने थोडे नाटक केले आणि एक दिवस तो आणखी थांबला. गुड्डीला समजलं होतं की तो का थांबला आहे. तिला त्याच्यावर राग देखील येत होता, पण तिने स्वतःला समजवले की लग्नानंतर तोच तिचा नवरा असेल. तरी तिने ठरवले की आज ती त्याला भेटणार नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अनिल काही मुलांसोबत बाहेर गेला. घरचे त्याच्या जेवणाच्या तयारीत होते. तेवढ्यात गुड्डीने पाहिलं की अनिल आपला मोबाईल घरी विसरून गेला आहे. तिने विचार केला की त्यात नेमकं काय आहे ते पाहावं. गॅलरी उघडताच त्यात अनेक अश्लील व्हिडिओ होते. काही व्हिडिओ तेच होते जे अनिलने तिला आधी पाठवले होते. तेवढ्यात एका व्हिडिओमध्ये तिला अनिल दिसला. तिने तो चालू केला. व्हिडिओ पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्यात अनिल दुसऱ्या मुलीसोबत होता. हे पाहून गुड्डीला खूप राग आला. तिला याचे वाईट वाटले नाही की तो दुसऱ्या मुलीसोबत होता, पण त्याच्या सवयीमुळे तिने स्वतःला फसवले गेले असे तिला वाटले. या विचारांनी तिच्या मनात त्याच्याबद्दल राग आणि तिरस्कार वाढला. तिने मनात एक निर्णय घेतला आणि ती रात्रीची वाट पाहू लागली. रात्री ती स्वतःच अंगणात गेली. अनिल तिला पाहून खुश झाला. त्याला वाटले की ती पुन्हा भेटायला आली आहे, पण यावेळी मात्र तिचा हेतू वेगळा होता. गुड्डीने त्याचा मोबाईल घेतला आणि व्हिडिओ त्याच्यासमोर दाखवला. हे पाहताच अनिलचा चेहरा उतरला. तो गोष्ट सावरण्याचा प्रयत्न करू लागला, पण गुड्डी आता त्याच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नव्हती. तिच्या मनात राग आणि संशय वाढत होता. काही क्षणातच वाद वाढला. दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. गुड्डीचा राग स्पष्ट दिसत होता, तर अनिल तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. पण आता गोष्ट हाताबाहेर गेली होती. तेवढ्यात गुड्डीच्या नजरेच्या जवळ पडलेला एक विद्युत तार पडली होती. तिने क्षणाचाही विचार न करता ती उचलली आणि ती अनिलवर झेपावली. तिने तो त्याच्या गळ्याभोवती घट्ट आवळला. अनिलने सुटण्याचा प्रयत्न केला. हातपाय झटपले, पण गुड्डीचा राग जास्त होता. तिने तार आणखी घट्ट ओढली. काही क्षणातच अनिलच्या हालचाली मंदावल्या आणि नंतर पूर्ण थांबल्या. काही वेळानंतर गुड्डीला समजलं की तिने काय केलं आहे.
राग शांत झाला आणि त्याची जागा भीतीने घेतली. ती थरथर कापू लागली. तिने आसपास पाहिले पण कुणी नव्हतं. आता तिच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न होता की पुढे काय करायचं. तिने ठरवलं की मृतदेह तिथून हटवायचा. भीतीने थरथर कापत तिने त्याला ओढत नेले आणि गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या झुडपाजवळ टाकून दिले. तिच्या कबुली जबाबाने पोलिसांना देखील धक्का बसला. इतक्या लहान वयाच्या मुलीने रागाच्या भरात खून करून पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला होता. चौकशीनंतर पोलिसांनी गुड्डीला ताब्यात घेतलं. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.